नमस्कार, मी श्रुती चव्हाण. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर नवी मुंबईतलंच तर ऐरोल इथलं इंद्रावती हॉस्पिटल हे प्रख्यात हॉस्पिटलपैकी एक आहे. ज्या रुग्णालयामध्ये ठाणे, रायगड, नवी मुंबई इथून रुग्ण जे आहे ते उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये येतच असतात. ते आज आपल्यासोबत या रुग्णालयाचे MD उमेश तेलतुंबडे सर आहेत. आपण त्यांच्याशी एकंदरीत बातचीत करणार आहोत. सर, नवराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, हॉस्पिटलची जी जर्नी आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल एकंदरीत? धन्यवाद. या चॅनल मार्फत मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. इंद्रावती हॉस्पिटल हे 100 बेडचं हॉस्पिटल सेक्टर 3 ऐरोली इथे आहे. इथे 2016 पासून आम्ही हे हॉस्पिटल चालवित आहोत. आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा इथे देण्यात येत आहेत, जसं की कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, किडनीचे रोग, डायलिसिस फॅसिलिटी, ICU फॅसिलिटी आहे, 4 ऑपरेशन थिएटर्स आहेत, सुसज्ज यंत्रणा आणि मशिनरीज आपल्याकडे आहे. आणि इथे सर्व प्रकारचे रुग्णांना आम्ही 24 तास 24/7 आम्ही सर्व्हिस देत आहोत. आमच्याकडे तज्ञ डॉक्टरांची जवळजवळ 35 डॉक्टरांची टीम आहे, जे अहोरात्र डे अँड नाईट सर्व्हिस देतात. 25 रेसिडेन्शियल डॉक्टर्स आहेत किंवा निवासी डॉक्टर्स आहेत. एकंदरीत जवळजवळ 200 स्टाफचा 200 रुग्णांचा स्टाफ आमच्याकडे आहे, 200 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आमच्याकडे आहे. त्याचबरोबर आम्ही आमचं एक दुसरं सेंटर घनसोली येथे 35 बेडचं दुसरं एक सेंटर इंद्रावती हॉस्पिटल घनसोली त्या नावाने आम्ही तिथे चालवत आहोत. तिथेही आमच्याकडे ऑपरेशन थिएटर आहे, ICU आहे, डायलिसिस सेंटर आहे. त्याचबरोबर आम्ही PPP तत्वावर वाशीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या सौजन्याने आम्ही 50 बेडचा डायलिसिस सेंटर आता हल्लीच आम्ही सुरुवात केलेली आहे. इथेही आमची सेवा आमची चालू आहे. त्याचबरोबर आम्ही बेलापूरला सुद्धा 10 बेडचं डायलिसिस सेंटर चालवित आहोत. घनसोली इथे आमच्याकडे 6 बेडच्या डायलिसिस आहे आणि ऐरोली असं एकंदरीत मिळून जवळजवळ 100 बेडचे डायलिसिसची फॅसिलिटी आमच्याकडे आहे. कोविड काळामध्ये ह्या रुग्णालयाने ह्या विभागामध्ये खूप सेवा दिलेली आहे आमच्याकडे आणि त्याचा जनतेला, गोरगरीब जनतेला खूप फायदा झाला आणि खूप पेशंटचे प्राण आम्ही वाचवण्याचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचं 75 बेडचं कोविडचा ICU PPP तत्वावर आम्ही 2-3 वर्ष चालवत होतो कोविडमध्ये. आणि आमच्याकडे मेडिक्लेम फॅसिलिटीज आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं आयुष्यमान भारत योजना आमच्याकडे आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जीवनदायी योजना आमच्याकडे आहे. या सर्व योजनेमार्फत आम्ही गोरगरीब रुग्णांना ह्या भागातल्या किंवा या तिन्ही जिल्ह्यातल्या ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर जिल्हा या तिन्ही जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला आम्ही त्यामार्फत सेवा देत आहोत. तुम्ही बोलला की 2016 मध्ये इंद्रावती जे हॉस्पिटल आहे ते सुरू करण्यात आलं, तर तेव्हापासून ते आतापर्यंत रुग्णांचा सहवास तुमच्या सोबतचा कशा पद्धतीचा राहिलाय? आम्हाला खूप इथल्या जनतेने आम्हाला खूप सहकार्य केलं या बाबतीत आणि आम्ही त्यांची खूप व्यवस्थित म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना सेवा दिलेली आहे आतापर्यंत. त्यामुळे इथली जनता आहे किंवा इथले जे पेशंट्स आहेत ते आमच्या रुग्णालयाच्या सेवेवर खूप समाधानी आहेत. तुम्ही जर गुगल रिव्ह्यू मध्ये बघितलं तर आमच्या 4.5 जवळजवळ 4 का 5 हजारांचे रिव्ह्यूज आहेत आणि पत्रकार मंडळी आम्हाला त्याबद्दल वेळोवेळी त्यांच्याकडून पण आमचं अप्रिशिएशन होत असतं. तर त्या बाबतीत तसं करण्यात नाही, आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो की आणखीन चांगली सेवा द्यावी. एक काळ असा होता की ऐरोलीमध्ये बायपास सर्जरी होत नव्हती. आमच्याकडे फक्त आमच्याच हॉस्पिटलला संपूर्ण ऐरोली भागामध्ये बायपास सर्जरी आम्ही करतो. जी हृदयाची शस्त्रक्रिया असते आणि मोठी शस्त्रक्रिया असते, तर मेजर सुप्रा मेजर सर्जरी आहे, ती सर्जरी आमच्याकडे होते. CT स्कॅन फॅसिलिटी आहे आपल्याकडे. ह्या रुग्णालयामध्ये म्हणजे सर्वसामान्य नागरिक असू दे किंवा खेड्या गावातला जो नागरिक असू दे, त्यांना सवलती कशा पद्धतीने दिल्या जातात, त्यांना ट्रीटमेंट कशा पद्धतीची दिली जाते? आपल्याकडे योजना आहे त्यासाठी. महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे.
ज्यांना आपण प्रधानमंत्री जीवनदाय आरोग्य योजना म्हणतो किंवा महात्मा फुले जीवनदाय आरोग्य योजना म्हणतो, ह्या योजना राबवून आपण गोरगरीब जनतेला मोफत ट्रीटमेंट करतो. त्यांच्याकडे राशन कार्ड किंवा आभा कार्ड असेल तर आपण त्यांना मोफत ट्रीटमेंट देतो. अगदी अँजिओप्लास्टी एन्जिओग्राफी पर्यंत आपण त्यांना या योजनेमध्ये मोफत ट्रीटमेंट करतो. सर, तुम्ही पण एक डॉक्टर आहात, तर डॉक्टर या नात्याने रुग्णांवर जे म्हणजे कॅन्सर असू दे किंवा आता हृदयविकाराचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तर या रुग्णांसाठी काय तुम्ही सल्ला द्याल? नक्कीच. ह्या आता आजच्या मॉडर्न युगामध्ये कॅन्सरचे रुग्णचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याला कारणीभूत आहेत दूषित हवा, पाणी, प्रदूषण आणि लोकांच्या सवयीमध्ये झालेला आमूलाग्र बदल आणि निकृष्ट दर्जाचं अन्न पाणी सेवन करतो किंवा पोल्युशनमुळे, प्लास्टिकच्या वापरामुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे, बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. तर ह्या बाबतीत आम्ही हेच सांगणार सर्व जनतेला किंवा पेशंट्सना आम्ही हे सांगतो की तुम्ही वेळोवेळी हेल्थ चेकअप करत जावा. हेल्थ चेकअप केल्याने आपल्याला कॅन्सर हा जो आजार आहे तो लवकर पकडण्यामध्ये येईल. आणि जर कॅन्सर सारखे आजार हे पहिल्या प्रायमरी स्टेजमध्ये पकडण्यात आले किंवा जर निदान झालं तर त्याचं ट्रीटमेंट सक्सेसफुल होतं किंवा त्याच्यावर सक्सेसफुली उपचार केले जातात. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप मोठी आणि मोलाची माहिती दिल्याबद्दल. नवराष्ट्रतर्फे डॉक्टरांचे खूप खूप आभार. कॅमेरामॅनसह मी श्रुती, नवराष्ट्र, नवी मुंबई. धन्यवाद.